इराणच्या सुरू असणाऱ्या या युद्धाचा जळगाव जिल्ह्यामधल्या केळीच्या उत्पादकांना देखील फटका बसण्याची भीती आहे। युद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झाली, त्यामुळे शेतकरी संकटात आहेत। रमजानचा महिना सुरू असल्यामुळे आखाती देशांबरोबरच मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केळीची जळगाव जिल्ह्यामधून निर्यात होत असते। एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली आहे, दुसरीकडे केळीच्या दरामध्ये देखील मोठी घट झाली आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र फटका बसतोय। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतोय। तशात इस्रायल हे शेती तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असताना इस्रायलमधून भारतात येणारे जे कृषी उत्पादन होते त्यांची आयात बंद झालेली आहे। त्याचा फटका सरळ भारतातील शेतकऱ्यांना बसतोय। याच्यासाठी आमची मागणी असेल सरकारला की भारत सरकारने हस्तक्षेप करून हे होणारं युद्ध कसं थांबवता येईल व भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका कसा कमी मिळेल, दिलासा कसा देता येईल याच्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण या युद्धामुळे आमच्या केळीचे एक्सपोर्ट चे माल बंद झाला आहे। तरी आमचा माल 15 दिवसापूर्वी 2500 रुपये दराने गेला होता। आता ते 1500 ते 1600 रुपये दराने व्यापारी मागतायत। तरी शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे। तर या युद्धामुळे काही गोष्टी या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसल्या आहेत आणि तसंच काही जे आपले बाग आहेत आता उन्हामुळे ते शेकले जात आहेत, करपा येतो आहे। तर ही भरपाई सरकारला काढून द्यायची विनंती करतोय मी। माझा माल आजच्या 15 दिवस आधी 2500 क्विंटलने गेलेला होता केळी माल, पण आज आखाती देशामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे। त्या युद्धामुळे आजचे मालाचे भाव मी आज व्यापाऱ्याला विचारलं सकाळी, तर आज त्यांच्या म्हणणं निर्यात बंद झाल्यामुळे तुमच्या मला भाव आता 1500 क्विंटल भाव भेटेल। तर शेतकऱ्यांना ह्याच महिन्यात तो भाव भेटतो रमजान असल्यामुळे। तर सरकारला एक विनंती आहे केंद्र सरकारला, तर या युद्धबंदीवर काय तोडगा काढता येईल तर केंद्राने लवकरात लवकर काढावा व शेतकऱ्यांना जो फटका बसेल केळी पिकामध्ये तो बसणार नाही, हे एक विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।